लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे। डोक्यामध्ये गोळी लागल्याने बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झालेले आहेत। लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। पोलिसांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेतलेला आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर लक्षात घेतलं तर हाच तो पॅराडाइज शासकीय बंगला आहे, ज्या बंगल्यामध्ये बाबासाहेब मनोहरे आपल्या कुटुंबियांसमवेत गेल्या अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत। साधारणतः 3 वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे। गेल्या 5-6 महिन्यांमध्ये जर आपण त्यांचा कार्यकाळ लक्षात घेतला तर अतिशय वेगाने त्यांची कामं सुरुवात होती आणि यामध्येच ही घटना घडलेली आहे। नेमकं त्यांनी हा प्रकार कशासाठी केला किंवा त्यांनी आत्महत्येचा जो प्रयत्न केला आहे यामागचं नेमकं कारण काय ते समोर आलेलं नाही आहे। फॉरेन्सिक टीम जी आहे ती या बंगल्यामध्ये येऊन त्यांनी ज्या रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून घेतली ती रिव्हॉल्वर देखील ताब्यात घेतलेली आहे। त्याचबरोबर इतर 5 काडतुसं जी आहेत ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत। या ठिकाणी जे त्यांचे नातेवाईक होते, पत्नी आणि मुलं होते, त्याचबरोबर इथे ड्युटीवर असलेले जे महानगरपालिकेचे कर्मचारी होते, त्यांनी तातडीनं लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये बाबासाहेब मनोहरे यांना भरती केलेलं आहे आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर आता 2 सर्जरी जे आहेत ते करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि प्रसंगी त्यांना मुंबईकडे हलवण्यासाठी उपचारार्थ एअर अँब्युलन्सची तजवीज देखील ठेवण्यात आलेली आहे। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर। लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली। मनोहरेंनी रात्री नेहमीप्रमाणे शासकीय निवासस्थानी कुटुंबियांसोबत जेवण केलं, गप्पाही मारल्या। यानंतर मनोहरे आपल्या खोलीमध्ये जाऊन स्वतःकडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून त्यांनी डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली। गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय खोलीमध्ये गेले, त्यावेळेला ते जखमी अवस्थेत होते। या घटनेनंतर पत्नी, मुलांसह ड्युटीवर कर्मचाऱ्यांनी जे होते त्यांनी मनोहरेंना तातडीने रुग्णालयामध्ये नेलं। मनोहरेंनी डोक्यामध्ये गोळी मारल्यानंतर ती आरपार निघाल्याची माहिती आहे। मनोहरेंच्या मेंदूच्या काही भागाला सुद्धा इजा पोहोचली असल्याची माहिती आहे। मनोहरेंवर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मनोहरेंनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। पोलिसांनी मनोहरेंच्या निवासस्थानातून रिव्हॉल्वर ताब्यात घेतलेली आहे।